नमस्कार, मी शिवाजी कांबळे SK न्यूज लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात। लातूरात धुनीभांडी करणाऱ्या महिलांचा एल्गार, महात्मा गांधी चौकात धरणे आंदोलन। लातूर जिल्ह्यातील घरकाम व धुनीभांडी करणाऱ्या शेकडो महिलांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 ते 4 या वेळेमध्ये लक्ष्मीबाई कांबळे यांच्या नेतृत्वात व हकीमबाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन महिला हक्क परिषदेच्या वतीने लातूर शहरातील महात्मा गांधी चौकात धरणे आंदोलन केले। या धरणे आंदोलनामध्ये आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, मोदी सरकार हाय हाय, मोदी सरकारचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय, अशा घोषणा देण्यात आल्या। या महिलांच्या धरणे आंदोलनाला आदिवासी नेते लेखक रावणराजे आत्राम, समाजवादी नेते साहेब अली सौदागर, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते शिवाजी कांबळे यांनी जाहीर पाठिंबा देऊन आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला। शासन स्तरावर घरकाम करणाऱ्या महिलांचा सर्वे करून त्यांची सामाजिक व कौटुंबिक माहिती जाहीर करावी। घरकाम करणाऱ्या महिलांसाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ निर्माण करावे। घरकाम करणाऱ्या महिलांसाठी शासनाने वर्षातून 2 वेळा 50,000 रुपये अनुदान द्यावे। घरकाम करणाऱ्या महिलांच्या कामाचे दर निश्चित करावेत। घरकाम करणाऱ्या महिलांना स्वतंत्र गृहयोजना निर्माण करावी, अशा विविध मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करून सदर मागण्यांचे निवेदन आज जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले। लक्ष्मी कांबळे लातूर शहरामधून बोलते। माझी छोटीशी संघटना आहे बहुजन महिला हक्क परिषद। 11 महिने झाले सर, मी घरोघरी फिरून घरेलू कामगार महिलांचा सर्वे केला व त्यांची समस्या जाणून घेतल्या। 2014ला मोदी सरकारने जी.आर. काढला होता की या घरेलू कामगार करणाऱ्या महिलांच्या खात्यावर 1,500 रुपये महिन्याला पडली जातील, पण 1,500 तर कुणीच टाकले नाही, पण आमच्याच महिलेचे 200 रुपये फीस भरून घेतली सर। आता 4 डिसेंबरला आम्ही मोर्चा काढला होता जुन्या कलेक्टर ऑफिसवर की आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर तुमच्या खुर्च्या खाली करा। मोदी सरकारच्या विरुद्ध आम्ही निवेदन पण दिले सर। कलेक्टर मॅडमला, वर्षा मॅडमला पण आम्ही निवेदन दिले, पण त्याचं उत्तर आम्हाला आमच्यापर्यंत अजून कुणी दिलं नाही। पण त्याच्यामुळे आज आम्हाला हे आंदोलन लातूर शहरात करावं लागलं। 6 फेब्रुवारीला वार मंगळवार त्या ठिकाणी सर्व माझ्या माता भगिनी, खेड्यापाड्यातून माझ्या माता भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालेले आहेत।